टिळक रोड मार्गावरील नाल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली होती। 2 दिवस झाले त्या युवकाचा अजून ठांगपत्ता लागलेला नाही आहे। आपल्यासोबत आता जिल्हा व्यवस्थापन समितीचे तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी आहेत। सुनील कल्ले साहेब, सर सध्या काय ते परिस्थिती आहे? दिनांक 27 तारखेला एक संध्याकाळी व्यक्ती वाहून गेला अशी नाल्यामध्ये वाहून गेला अशी माहिती मिळाली। त्याद्वारे आम्ही त्या दिवशी शोधकार्य रात्री 10-11 वाजेपर्यंत चालू ठेवलं, परंतु तो व्यक्तीचा शोध आम्हाला काही मिळाला नाही। सर्व आम्ही नाले आतमधले शोध घेतलेले आहे। फायर ब्रिगेडची टीम, अकोल्याची महानगरपालिकेची यांनी पण आम्हाला सहकार्य करून त्यांनी पण पाहिलेलं आहे, ते पण शोध घेत आहे। कालही त्यांनी घेतलं, परंतु आम्हाला अशी संशय आहे की त्या नाल्यामधून तो व्यक्ती नदीपात्रात ते नाले जोडलेले असल्यामुळे नदीपात्रात येऊ शकते, म्हणून आज आम्ही त्या व्यक्तीचा नदीपात्रामध्ये शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे सकाळपासून। कुठेतरी हा व्यक्ती सापडला का तुम्हाला? अद्याप त्या व्यक्तीचं काही असं सुगावा लागलेलं नाही, परंतु आमची शोध मोहीम पूर्ण चालू आहे। लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण की आज तिसरा दिवस झालेला आहे। 3 दिवस झाल्यानंतरही आज तो व्यक्ती सापडलेला नाही। किती बचाव पथक सध्या त्याच्या शोध करते? त्याचे शोधण्याकरिता सध्या 3 पथक लागलेले आहेत। एक फायर ब्रिगेडची टीम अकोल्याची आहे आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक पुरणखेडची टीम लागलेली आहे, जिल्हा प्रशासनाची टीम लागलेली आहे आणि संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर हेही पण शोधण्याचं कार्य करत आहे। नाल्यात तुम्ही उतरले होते, त्या ड्रेनेजमध्ये तुम्ही उतरले होते, काय परिस्थिती होती तिथली? त्या नाल्यामध्ये खूप कचरा दाटलेला आहे काही ठिकाणी आणि ड्रेनेज खूप मोठे, काही ठिकाणी छोटे असल्यामुळे त्याचं काही असं अंदाज सांगता येत नाही। त्या महानगरपालिकेच्या इंजिनियर साहेबांनाच माहीत असेल की त्याचे नकाशाप्रमाणे ते ड्रेनेज कसे आहेत काय, आणि ड्रेनेज खूप मोठे आहे। त्याच्यातनी बिल्डिंगचे पिल्लर आणि दुकानाचे पिल्लरही त्याच्यामध्ये मदतीने आलेले आहेत। गेल्या 2 दिवसापासून आता त्या युवकाची शोध प्रक्रिया सुरू आहे। अकोला न्यूज नेटवर्कसाठी अनुराग अभंग, अकोला।